त्याचप्रकारे महालगाव तालुका वरोरा एकाच गावात 140 शेततळे व जलयुक्त शिवाराची सर्व कामे करून त्या गावाला शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविलेला आहे। यानंतर आपल्याला जलयुक्त शिवारबद्दल मार्गदर्शन करायला इथं मी श्री राजवाडे सरांना इथं आमंत्रित करतो। मी राजवाडे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून सेवानिवृत्त झालो। त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 17 वर्ष मी काम केलेलं आहे। नागपूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये काटोल विभाग सुरू आणि हे ॲग्रोव्हिजन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच ॲग्रोव्हिजनमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला होता आणि पाणलोट व्यवस्थापनचे लाईव्ह मॉडेल्स आणि त्याचे सादरीकरण सुद्धा यापूर्वी केलेलं आहे। आणि मला हे अजून ॲग्रोव्हिजनच्या कार्यालयातर्फे 8-15 दिवसापूर्वी फोन आला होता, आपण येणार काय? मी त्यांना कळवलं होतं की येणार। अजून काल पण फोन आला होता, मी मुंबईला होतो 15 दिवसापासून, आज सकाळी चालू आणि हे ॲग्रोव्हिजनचे वर्कशॉप मी न चुकता अटेंड करत असतो आणि त्या प्रित्यर्थ आपल्यासमोर उभा आहे। तर महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत फ्लॅगशिप प्रोग्राम होता कृषी विकासामध्ये। ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमामध्ये जे काही कार्यक्रम होते त्यापैकी जलयुक्त शिवार अभियान हा एक अत्यंत महत्त्वाचा CM साहेबांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता। हा 2014ला सुरू झाला आणि डिसेंबर 2019 पर्यंत याची शेवटची तारीख होती। त्या काळात राज्यातले जवळपास 5000 गावं टंचाईमुक्त करायचं असं शासनाचं धोरण होतं आणि त्याप्रमाणे ते शासनाने पूर्ण केलेलं आहे। तर याच्यामध्ये काय होतं, जलयुक्त शिवार म्हणजे नथिंग बट त्याला काय म्हणतात पाणलोट व्यवस्थापन, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम होता। यामध्ये राज्यामध्ये सर्व गावाचे पाणलोटाचे नकाशे यापूर्वी तयार झालेले आहेत। पाणलोटाचे नकाशे GSDA मार्फत आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावाचे पाणलोटाचे नकाशे तयार झालेले आहेत, लघु पाणलोट, मोठे पाणलोट, आणि त्याचा वापर ह्या पाणलोट व्यवस्थापनामध्ये केला जातो। GSDA कडून किंवा रिमोट सेन्सिंगच्या जे आपल्या NIT कॉलेज आहे आपला VRC कॉलेज, त्याच्या बाजूला रिमोट सेन्सिंगचं ऑफिस आहे, तिथून हे नकाशे उपलब्ध होत असतात किंवा GSDAच्या कार्यालयामधून त्या गावांचे, आणि त्या गावांच्या नकाशावर मार्किंग करून सुद्धा येतं की कोणते उपचार त्या गावासाठी आवश्यक आहेत, म्हणून त्या गावाची जुने स्ट्रक्चर किती, नवीन किती करावं लागेल ते याचा अंदाज हे त्या गावाचा वॉटर बजेटिंग, पाण्याचा ताळेबंद करून ठरवलं जातं आणि त्यानुसार नवीन कामं केली जातात। तर याची गाव निवडीची प्रक्रिया जी आहे ही जनरली डिसेंबर ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होत असते। शासनाचा आदेश निघतात, कलेक्टर साहेब मग त्यांची सर्व जिल्ह्याच्या यंत्रणेची मीटिंग घेत असतात आणि त्यानंतर मग ते प्रत्येक तालुक्याला त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे जे गरज आहे त्या तालुक्याचे कर्मचारी किती आहेत असा सर्व अंदाज घेऊन त्या तालुक्यामध्ये जवळपास 20 ते 25 गाव एका तालुक्यातून त्याचं निवड होतं। मी असताना जवळपास 30 ते 35 गाव एका तालुक्यातलं घेत होतो। माझ्याकडे 3 तालुके होते, भद्रावती, वरोरा आणि चिमूर। तर जवळपास मी 65 ते 70 गाव एका वर्षामध्ये या 3 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम इम्प्लिमेंट करत होतो आणि जिल्ह्यामध्ये सर्वात चांगलं काम म्हणून आम्ही त्याची नोंद सुद्धा सतत 3, 4, 5 वर्ष घेतलेली आहे आणि पुरस्कार सुद्धा 4-5 वर्ष घेतला। त्यापैकी 2018मध्ये मला राज्य शासनाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्यातला सेवा पुरस्कार सुद्धा जलयुक्त शिवार अभियानामधला दिलेला आहे। तर याच्यामध्ये कार्यपद्धती काय आहे ते आपण थोडी समजून घेऊया। तर जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश काय, पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं हा एक, दुसरा चालणाऱ्या पाण्याला धावायला लावून, धावणाऱ्या पाण्याला थांबायला लावून, म्हणजे हळूहळू चालून शेतातून वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण करणं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि मुरणारा पाणी हा पिकाला उपलब्ध होईल, म्हणजे जमिनीमध्ये ओलावा जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहील आणि पिकाला उपलब्ध होईल, हा एक त्याचा मुख्य उद्देश आहे। पीक उत्पादनामध्ये वाढ होईल। दुसरा एक, ज्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असतील त्या सुद्धा त्यामध्ये चार्ज होतील
आणि ज्या विहिरी जानेवारी फरवरीमध्ये आटतात त्या कदाचित एप्रिल मे जूनपर्यंत चालतील. त्यावरून सिंचन सुद्धा करता येईल किंवा आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वापर करता येईल किंवा रब्बीचे पिकं घेता येतील, उन्हाळी पिकं घेता येतील अशी सोय ह्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये आहे. तिसरा एक अत्यंत महत्त्वाचा एक घटक यामध्ये आहे, जे नाले आहेत गाव परिसरामधले ते नाले खोलीकरण करायचं. तर नाले खोलीकरण करण्यामध्ये एक चांगलं रिझल्ट दिसून आलंय की जे कॅपॅसिटी होती नाल्याची ती पूर्ण बुजलेली होती आणि शेतकऱ्यांच्या बाजूच्या शेतांमधून पाणी जायचा. पण ज्यावेळेस नाला खोलीकरणाचा कार्यक्रम आपण हातात घेतला तर ते नाला ज्यावेळेस नाला ओरिजिनल जेवढा आहे तेवढाच, काही त्याला रुंद करायचं नाही, फक्त ओरिजिनल नाल्याची डेप्थ जी आहे ती खोल करायची, बुजलेला आहे ते गाळ काढायचा बस आणि थोडा 3 मीटर 2.5 मीटरपर्यंत अजून खोल करायचा ओरिजिनल नाला आणि दोन्ही काठाला ती माती असं बांधासारखी रचायची. त्यामुळे काय झालं की शेतकऱ्याच्या शेतात जाणारं पाणी थांबला आणि त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आणि रब्बी खालील पिकाचं क्षेत्र वाढलं. मी हे महालगाव एक तसं मॉडेल म्हणून विकसित केला होता. त्या गावाचा अत्यंत चांगला फायदा त्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्या गावातली पीक परिस्थिती सुधारली, खरीपामधली परिस्थिती एक आणि किंवा 2 पावसाने जे पीक जात होतं ते पूर्ण पीक जात होतं ते 100% पीक सुरक्षित झालं आणि रब्बीचा जवळपास 70 ते 80% एरिया रब्बीमध्ये आला आणि थोडंफार मग 10% एरिया उन्हाळीत सुद्धा पिकं शेतकरी घेऊ लागले आहेत. तर हा जलयुक्त शिवाराचं अभियान जो आहे अत्यंत यशस्वी प्रयोग राज्य शासनाने मागच्या 5 वर्षामध्ये राबवलेला आहे. याच्या गाव निवडीची प्रक्रिया ही ग्रामसभा तालुका समिती करत असते. गावसभा घेऊन प्रत्येक गावाकडून ठराव घेतले जातात आणि ते ठराव ग्रामपंचायत मार्फत ते ठराव प्राप्त झाल्यानंतर ती तालुका कृषी अधिकारीकडे एक तालुकास्तरीय समिती आहे, त्या समितीमार्फत त्याची छाननी होते आणि उपविभागीय स्तरावर एक समिती आहे, SDO रेव्हेन्यू हे त्याचे अध्यक्ष असतात आणि बाकीचे सर्व जसे डेप्युटी इंजिनियर इरिगेशन, डेप्युटी इंजिनियर लघु पाटबंधारे जिल्हा परिषदवाले, कृषी विभाग, RFO, फॉरेस्ट विभाग, वन विभाग, GSDA हे सर्व यंत्रणा त्यामध्ये सहभागी होत असते आणि ते त्या समितीमध्ये मेंबर असतात आणि त्याचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो, गाव निवड आणि त्याची अंमलबजावणी गावांची. त्यानंतर गाव निवड झाल्यानंतर ती समिती शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याचं जिल्हा स्तरावर त्या उपविभागीय समितीवरून जिल्हा स्तरावर जिल्हा कलेक्टर साहेबाकडे पाठवलं जातं आणि तिथून राज्य शासनाकडे पाठवलं जातं आणि नंतर गावाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्राप्त होतात. त्यावेळेस गावामध्ये जाऊन ही सर्व यंत्रणा गावाचं जुने स्ट्रक्चर किती आहेत, त्यापैकी निकमी किती आहेत, त्यांना दुरुस्त किती करावं लागतात आणि गावाच्या पाण्याच्या गरजेनुसार अजून ॲडिशनल तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार किती स्ट्रक्चर घ्यावं लागतील किंवा किती कामं करावं लागतील याचा अंदाज घेतला जातं आणि जे नैसर्गिक जागा आहेत नाल्यातल्या त्याचे सिमेंट बंधारे बांधण्याचे असतील किंवा लघुपाट बंधाऱ्याचा केटीवेर बांधायचा असेल किंवा एखादा पाझर तलाव करायचा असेल किंवा जुनं एखादं पाझर तलाव त्या गावात असेल त्याचा खोलीकरणाचा असेल तर असं सर्व ते गावांकडून ठरवलं जातं आणि गावकऱ्यांसोबत एक गावात शिवार फेरी काढल्या जातं आणि शिवार फेरीद्वारा तिथले स्ट्रक्चरची नोंद होतं, जुने किती, नवीन किती, रिपेअर किती करणारे आहेत वगैरे वगैरे. आणि मग शेतकऱ्यांचा सर्व विचार घेतल्यानंतर ही तांत्रिक समिती ठरवते शेतकऱ्यांनी जे स्ट्रक्चर किंवा जे कामं प्रपोज केलेले आहेत ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का आणि मग दुसऱ्या दिवशी अजून शेतकऱ्यांसोबत जाऊन ही समिती चर्चा करते आणि त्यानंतर तो गावाचा आराखडा तयार होतो. अशा प्रकारे हे आराखडे फायनल झाल्यानंतर तालुका समितीकडून उपविभागीय समितीकडे जातं, उपविभागीय समितीकडून जिल्हा समिती म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांकडे जातं आणि तिथं ते मंजुरीसाठी विभाग स्तरावरच्या समितीकडे जाते. आयुक्त साहेबांच्या चेअरमनशिपमध्ये एक विभागीय समिती आहे, त्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी असतात, सर्व CO असतात आणि सर्व विभागाची नाव घेतलेले सर्व यंत्रणेचे प्रमुख असतात विभागाचे आणि त्यानंतर मग राज्य शासनाकडे ते गाव शिफारस होतं आणि त्या आराखड्याला त्या अमाऊंटला मंजुरी मिळते. जे 1 करोडचा असेल, 2 करोडचा असेल, 3 करोडचा असेल किंवा 50 लाखाचा असेल, जे ठरलेलं असेल त्या ग्रामसभेप्रमाणे किंवा गावांच्या गरजेनुसार आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जे आराखडा फायनल झाला त्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर मग
त्या यंत्रणेकडून त्यांना त्या यंत्रणेचे कामं त्यांना करायचे असतात आणि त्याकरता निविदा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. 50,000च्या आतवरची सर्व कामं ई टेंडरिंगद्वारे करायची असतात. संबंधितांनी सर्व इस्टिमेट करायचे असतात. सर्व यंत्रणेकडून 1-2 महिन्यामध्ये ते इस्टिमेट मंजूर झाल्यानंतर जवळपास डिसेंबर ते जानेवारीपर्यंत ते टेंडरिंगचं काम पूर्ण होतं. 5 दिवसाचा कालावधी असतो टेंडरसाठी आणि ते जवळपास एका तालुक्याचे 20 ते 25 टेंडर असतात जवळपास आणि ते महिनाभरात किंवा 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये टेंडर पूर्ण होतात आणि मग फंड उपलब्ध झाल्यानंतर त्या संबंधित टेंडर ज्यांना जो मिळाला असतो त्या टेंडरधारकाला हे काम दिलं जातं आणि त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मापन पुस्तिकामध्ये नोंदणी होतं. संबंधित विभाग आपलं ते नोंदणी करतात आणि त्याची मंजुरी ग्रामसभेमध्ये मंजुरी करता ठेवल्या जातं की हे असे काम झाले आहेत. त्या ग्राम समितीला दाखवलं जातं आणि त्यानंतर ते शिफारस करून त्याचं पेमेंटसुद्धा ते होतं. अशा प्रकारे ही जलयुक्त शिवार अभियानाची समिती आहे आणि लोकसहभागातून हे जलयुक्त शिवार अभियानामध्ये काम केलं जातं. यामधून शेततळे हे वेगळं करण्यात आलेलं आहे. शेततळे जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट नाही. त्याच्यासाठी सेपरेट मागेल त्याला शेततळं ही योजना सुरू केलेली आहे आणि ह्या योजनेमध्ये जवळपास 5 ते 6 मॉडेल्स आहेत. 15,000पासून 15 बाय 15 मीटर ते 3 मीटर खोल ते जवळपास 30 बाय 30 मीटर अवरत चौरस आणि 3 मीटर खोल. त्याला 50,000 रुपये मॅक्झिमम अनुदान शेतकऱ्यांनीच काम करायचं. कृषी विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी ती साईट द्यायची आणि त्यानंतर त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मापन पुस्तिकेत नोंद घ्यायची. काम झालेल्या तर त्याचं मापन पुस्तिकेत नोंद झाल्यानंतर एक वेबसाईट तयार केली आहे शासनाने त्या रिमोट सेन्सिंग केंद्रामार्फत. त्यावर त्याचे फोटो अपलोड करायचे काम पूर्ण झाल्याचे आणि त्यानंतर शेतकऱ्याला उभं ठेवून आणि त्यानंतर त्याचा पेमेंट केलं जातं. तसंच जलयुक्त शिवार अभियानामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे. जेवढे कामं झाले त्या काम पूर्ण झाल्यानंतर बोर्ड लावून फोटो त्या साईटवर अपलोड करावं लागतं. पहिला फोटो काम सुरू करण्यापूर्वीचा, काम सुरू असतानाचा आणि काम पूर्ण झाल्यानंतरचा असे 3 प्रकारचे वेगवेगळे फोटो अपलोड केल्यानंतरच त्याचा पेमेंट ग्राह्य धरलं जातं. तर अशा प्रकारे ही थोडक्यात जलयुक्त शिवार अभियानाची प्रोसेस आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या अभियानाचं काम केलेलं आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 200 ते 250 गावं एका वर्षी सर्व यंत्रणेला वाटप करून मिळत होते. कृषी विभागाला सुद्धा त्यामध्ये प्रत्येक तालुक्याला ते गाव यायचं आणि ह्या पद्धतीने काम केलं जायचं. म्हणजे अत्यंत पारदर्शक लोकसहभागातून हे काम केलं जायचं. पण याला फार कमी वेळ मिळायचा कारण जवळपास डिसेंबर ते जानेवारी याला टेंडरमध्ये चालला जायचा आणि पावसाळा सुरू कधी होतो जून महिन्यामध्ये. त्या 5 महिन्यामध्ये सर्व कामं करायचे आणि 5 महिने जे काम झालं तर नंतर पावसाळा सुरू होतं आणि पावसाळ्यामध्ये त्याचं युटिलायझेशन लगेच शेतकरी घेत होते. पण शासन अजून त्याला मार्चपर्यंत सुद्धा ह्या काही जर कामं अपूर्ण राहिले असतील आराखड्याप्रमाणे तर महाराष्ट्र शासन त्याला अप्रुव्हल द्यायचे. स्वतः CM साहेब दर 3 महिन्याला मिटिंग घ्यायचे सर्व जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नागपूरमध्ये आणि ज्यांचे काम थोडे मागे असेल त्यांना ताकीद देऊन डिसेंबरपर्यंत त्याच्यानंतर अजून 3 महिने मुदत देऊन मार्च अखेरपर्यंत ते पूर्ण कामं त्यांच्याकडून करून घेत होते. आणि काही जसं आता लोकल सेक्टरचे कामं आहेत केटीवेअरचे ते कधी 2 वर्षापर्यंत कधी कधी चालत असतात तर त्यांना स्पेशल मंजुरीसुद्धा जूनपर्यंत दिला जात होती. म्हणजे अशा प्रकारे 1 वर्षाचा जरी हा गाव पूर्ण करण्याचा अभियान असला तर त्याला परिस्थिती पाहून ते 2 वर्ष कदाचित ते काही कामांना ठराविक कामांना 2 वर्षापर्यंतची मुदतवाढ दिली जात होती. तर अत्यंत हे चांगलं अभियान मागच्या 5-14 ते 19 या काळात राबवलं गेलेलं आहे शासनातर्फे आणि एक गाव जो विकसित केला आहे त्या गावाची आपल्याला स्टोरी यामध्ये दाखवत आहे. देश वगैरे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. त्याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या पण सांगितल्या आहेत. पाण्याचा ताळेबंद करायचा असतो त्या गावाचा स्ट्रक्चर किती आहेत आणि आपल्याला रिपेअरिंगला किती आहेत आणि किती कामांचे रिपेअरिंग करावं लागेल सर्व यंत्रणेने आहे आणि नवीन स्ट्रक्चर किती घ्यावं लागेल आणि गावातली पाण्याची गरज किती आहे त्याचे सर्व सूत्र आहेत. त्याप्रमाणे गावात माणसं किती पर माणसाला
त्याला लागणारं पाणी किती, तिथं जनावरं किती, पशुपक्षी किती इतर, आणि शेतीला लागणारं पाणी किती, कोणते पिकं कोणत्या हंगामात घेणार आहेत इत्यादी त्याचा ताळेबंद शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातं. आणि त्याप्रमाणे जुने कामं किती, त्याचे चांगले किती, रिपेअरिंग करणारे किती आणि नवीन करायचे किती ह्याचा आराखडा तयार केला जातो आणि त्याप्रमाणे त्या आराखड्याला मंजुरी दिल्या जातात. तर हा मगाशी मी तुम्हाला नकाशा सांगितला आहे की हा नकाशा GSDA कडून किंवा रिमोट सेन्सिंग कडून मिळतो. आम्ही हे नकाशे सर्व 1100 रुपयाची फी भरून प्रत्येक गावाची नंतर त्यांनी फ्री केलं त्या जलयुक्त शिवार अभियानासाठी. तर हा असा पाणलोटाचा नकाशा असतो. पाणलोट म्हणजे काय, एक आपल्या नजरेत घ्या पिंपळाचं पान, त्याचा शेप त्या गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार कधी लांबोळा असेल, कधी पिंपळाच्या पानासारखा असेल, कुठे चौरसही असतो, पण जनरली एक पिंपळाच्या पानासारखा पाणलोट असतो जनरली ॲव्हरेजमध्ये. तर जो देठ आहे हा खालचा भाग असतो आणि जो शेंडा आहे पानाचा तो वरचा भाग. त्याच्यामध्ये 3 भाग पडले जातात. वरचा भाग जो आहे त्याला अप्पर रिचेस म्हणतात, मधला भाग आहे त्याला मिडल रिचेस म्हणतात आणि खालचा भाग आहे त्याला लोअर रिचेस म्हणतात. वरची जमीन हलकी असते, तिथं जनरली जंगल असतं आणि त्या भागामध्ये जनरली झुडपी जंगलाचा भाग असतो आणि तिथं ग्रॅव्हल्स म्हणजे दगडं गोटे मातीचं प्रमाण कमी असतं, त्याला अप्पर रिचेस पार्ट असतो तो. आणि मधला भाग जो असतो शेतीचा सुरू होतो त्या जंगलाच्या भागाला लागूनच, त्याला मिडल रिचेस म्हणतात. आणि तिथं फक्त फॉरेस्ट विभाग हा त्यांच्या अप्पर रिचेसमध्ये काम करतो जंगल क्षेत्रामध्ये, फॉरेस्ट आणि वन विभाग आणि सामाजिक वनीकरण. आता सामाजिक वनीकरण तर बंद झाला, तर वन विभाग त्यामध्ये काम करत असतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन विभागच काम करतो. आणि मग जी शेतीयोग्य जमीन आहे त्या जमिनीमध्ये बाकीचे सर्व विभाग कामं करत असतात. फक्त जमिनीवर जे आहे ते कृषी विभाग काम करतो शेतामध्ये, आणि नाल्यामध्ये कृषी विभाग, नंतर तुमचा GSDA आणि हे लघु पाटबंधारे विभाग, लोकल सेक्टर आणि इरिगेशन डिपार्टमेंट इत्यादी खाते काम करतात. तर ही जी पाणलोटाचा नकाशा आहे याच्यामध्ये ओघळी सुद्धा दिलेल्या असतात. कुठं कोणते स्ट्रक्चर घ्यावे हे सुद्धा त्यामध्ये ठरलेलं असतं. कोणत्या नाल्यावर तिथं निळ्या रेषा दिसतात की तिथं पाण्याचा भाग जास्त आहे, की जे अंडरग्राऊंडमध्ये वॉटर आहे, तिथं पाणी आहे, तर त्या भागात जर आपण पाणी साठे तयार करता येऊ शकतं म्हणून तिथं ते मार्किंग केले जातात. इतर सिमेंट बंधारे घेता येतील, ती एखादा जुना बंधारा असेल त्याला क्रॉस केलेला असतो की इथं काही घेऊ नका. तर अशा प्रकारे हे डिटेल मार्किंग GSDA करून देतं आणि डिटेल त्याचप्रमाणे शेत परिस्थितीनुसार तो नकाशा जुळतो का याची खात्री केलं जातं. आणि खात्री केल्यानंतर मग ते उपचार त्याच्यात प्रस्तावित केले जातात. आणि याची चर्चा तिथं जिल्हाधिकारी महोदयांच्या मीटिंगमध्ये होत असते, कारण तिथे सिनियर सायंटिस्ट GSDAचे बसलेले असतात, रिमोट सेन्सिंगचे सायंटिस्टसुद्धा बसलेले असतात आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये त्या प्रत्येक गावाचे नकाशेसुद्धा असतात. आणि त्या गावाच्या मार्किंग केलेले नकाशे ज्यावेळेस पाणलोट मंजुरीसाठी जातात जिल्हा समितीकडे, त्यावेळेस ते उपचार प्रस्तावित केलेल्याप्रमाणे सायंटिफिक दृष्ट्या प्रस्तावित केल्याप्रमाणे यांनी प्रस्तावित केले की नाही असं बघितलं जाते आणि त्यानुसारच त्या आराखड्याला मंजुरी दिली जाते. अदरवाईज तो आराखडा रिवाईज करायला पाठवला जातो अजून गाव समितीकडे आणि त्याप्रमाणे मग तो रिवाईज केला जातो. आणि जिनाईन गरज असेल की जिथं प्रस्तावित नसेल GSD कडून किंवा त्या रिमोट सेन्सिंग कडून आणि करणं गरजेचं असेल तर त्याची सुद्धा तालुकास्तरीय समिती किंवा जिल्हास्तरीय समितीचा एक सदस्य जाऊन त्या समितीसोबत पुन्हा पाहणी करतं आणि ती साईट घेणं गरजेचं आहे असं ते सांगतात आणि त्यानुसार तो साईट अप्रूव्ह केला जातो. तर गरजेनुसार हा वॉटरशेडचा कार्यक्रम राबवला जातं. आणि हे सर्व तिथं लिनामेंट रेषासुद्धा असतात. लिनामेंट रेषा म्हणजे पाणी आहे जे भूगर्भामध्ये, आणि ज्या भागामध्ये लिनामेंट रेषा नाही की नाले बांधल्यानंतर ते पाणी पाझरणार नाही तर त्या भागामध्ये ते नाले बांधू देत नाही. तर असं हे टेक्निकल हे नकाशे असतात
त्या पद्धतीप्रमाणे हे सर्व त्याचं पुढचं अंमलबजावणी केलं जातं. ते मगाशी मी सांगितलं आहे की जुने काय आहे, नवीन काय करायचं आहे, रिपेअरिंग किती करायचे आहे, त्याचे हे सर्व खात्यासाठी त्यांनी डिपार्टमेंट किंवा शासनाने ठरवून दिलेले टेबल्स आहेत. हे नव्याने हाती घ्यायचे कामे. हे जुने रिपेअरिंगचे काही कामं. आता मी फील्डमध्ये जे मगाशी तुम्हाला जे सांगितलं की फील्डमध्ये आम्ही टेस्टिंग करतो हा नकाशा गावकऱ्यांसोबत. काही आपण कामं वगळतो टेक्निकली आराखड्याप्रमाणे घेतो त्या नकाशाप्रमाणे दर्शवल्याप्रमाणे, पण गावकऱ्यांचं काही समाधान होत नाही. त्यांना जवळजवळ पाहिजे असते. मग ते कलेक्टरकडे तक्रार करतात की आमच्या गावातले हे काम कमी केले. मग कलेक्टर साहेब सुद्धा आम्हाला की समिती आम्हाला सुद्धा आदेश देते की त्या गावात पुन्हा तपासणी करा. तर मी पुन्हा तपासणी करताना आणि गावकऱ्यांसोबत चर्चा करताना ते हे फोटोग्राफ्स आहेत आणि आराखडा तो कायम ठेवला आहे मी तसाच. रात्री 9 वाजताची गावकऱ्यांची सभा आहे. त्या पिसदुरा म्हणून गाव आहे बोरगाव तालुक्यातला, त्या गावातली सभा आहे. तर हे जलयुक्त शिवार अभियान आता ही यशोगात आम्ही ज्या गावात एक तयार केलेली आहे की त्या गावाचा कम्प्लीट पाण्याचा सिनेरिओच बदलवून टाकला आहे, शेती पद्धती बदलवली आहे. असं म्हणत होते त्या गावात की मुली देत नाही पाणी नसल्यामुळे. तर त्या गावाची परिस्थिती एकदम सदन गाव होण्याच्या मार्गावर आलेला आहे. जे आपण हा शेततळे दाखवला आहे, मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे अप्पर रिचेस पासून तर लोअर रिचेस पर्यंत ज्या ज्या ओगडी येतात वरून खालपर्यंत असा एक नाला असतो आणि त्या नाल्याला अशा ओगडी येत असतात. त्या ओगडी सर्व ट्रॅप केल्याने प्रत्येक ओगडीला असे 50-50 हेक्टरचे क्लस्टर तयार केलं त्या नाल्यावर आणि तिथं गरजेनुसार शेततळे दिले. 170 शेततळे बसत होते, पण फायनल मी 140 मंजूर केले आणि 139 शेततळे फायनल केले शेतकऱ्याकडून. आणि त्या गावाचा एकदम पहिल्याच वर्षी पाण्याचा प्रश्न मिटला. शेतीचा एकदम रब्बी पहिल्या वर्षी जवळपास 25 ते 30 एकरावर रब्बी राहायची. तसे तरी शेतकरी घ्यायचे. एकदम 300, 350, 400 एकरापर्यंत रब्बीचा एरिया गेला त्या गावामध्ये, मालगावमध्ये. आता पाणी उपलब्ध झाला म्हणजे शेतकरी कसेही वापर करतात. मग ते मी त्या गावात एक पर्याय काढला की संपूर्ण गावात जिथं आता कापूस, सोयाबीन हे 2 प्रमुख पिकं, तर प्रत्येक शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये गादी वाफे तयार करायच्या आणि सरी वरंबे तयार करण्याच्या सूचना दिल्या. ती पद्धत तिथं अवलंबिली जात नव्हती. असं सरळ पेरल्या जायचं ट्रॅक्टरने. मग आम्ही काय केलं, मगाशी म्हटलं मी उद्देशामध्ये की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावायचा. तर उन्हाळ्यामध्ये आपण जर वाहीजुकी केल्यानंतर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण सुरू होण्यापूर्वी आपण जेव्हा पेरणीचा हंगाम सुरू होतो त्यावेळेस जसं आज आपल्याला सोयाबीन पेरायची आहे, तर सोयाबीनसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धती आहेत. पट्टा पद्धत आहे, सरीवरांबे पद्धत आहे, BBF म्हणजे रुंद सरी वापा पद्धती आहे. तर शेतकऱ्याच्या परिस्थितीनुसार कोणती पद्धत सोयीची होतं म्हणून आम्ही त्या गावामध्ये 400 ते 500 रिझर्व उपलब्ध करून दिले पट्टा तयार करायसाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्या योजनेमध्ये दुसऱ्या योजनेतून टाईप करून दिला आणि सर्व रंबे तयार करायचे ते रिझर्व त्या उपलब्ध करून दिले. काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, ज्या शेतकऱ्यांकडे एका गावामध्ये 2-3 ट्रॅक्टर असतात तर त्या ट्रॅक्टरवाल्यांना पट्टे तयार करण्याचे यंत्र उपलब्ध करून तयार दिले अनुदानावर, 50% अनुदानावर. आणि त्या गावातला जवळपास 70 ते 80% पहिल्याच वर्षी तो सोयाबीनचा आणि कापसाच्या एरिया सरी रंब्यावर आला. म्हणजे आता बांध आळवे तयार झाले उताराला. मग ज्या ज्या वेळेस पाऊस येईल तो पाऊस एकदम असा फडकन धावून जाणार नाही.
पाणी असं रक्कन त्या शेतातून निघत निघतो त्यावेळेस शेतामधली जी सुपीक माती असते, अर्धा फूट जी माती असते ती पिकाच्या उपयोगाची असते, अर्धा ते पाऊण फूट. ती माती पूर्ण वाहून जात असते दरवर्षी. आणि पहिल्या 2-3 पावसाळ्यामध्ये जे पावसाळ्यामधले पहिले 2-4 पाऊस जे असतात, आपण नाल्याचे जो गढूळ पाणी असतो, जर एखाद्या काचाच्या ग्लासमध्ये आपण घेतला आणि त्याला तासभर उभं ठेवला, त्याला शांत ठेवला, तर जवळपास 75 ते 80% तो ग्लास गाळानं भरलेला असतो. अशा प्रकारे जी नेकेड जमीन आहे किंवा असं उपचार न केलेली जमीन आहे, ते 3.5 टनापासून 12 टनापर्यंत माती पर हेक्टर वाहून जातं, सुपीक माती. आणि 1 इंच माती तयार करायला जवळपास 100 वर्ष लागते म्हणतात नॅचरल प्रोसेसमध्ये. तर आपण जी शेतीची उत्पादकता कमी झालेली आहे, तर उत्पादकता कमी होण्यामागचा याला इरोजन म्हणतात, जमिनीची धूप. तर हे जमिनीची धूप हे एकमेव कारण आहे. जोपर्यंत आपण शेतात, आता कसं आहे, पूर्वी आपण लहान असताना, जसा मी लहान होतो, माझं गाव मी लाखनी तालुक्यातला आहे आणि वैनगंगा नदीच्या काठावर गाव आहे. पूर्वी 8-8, 15-15 दिवस झडी राहायचे. शाळेत जात असताना आम्ही 15-15 दिवस झडी राहायचो. टोटल पाऊस जो आहे तो कमी झालेला नाही. 1100 मिलीमीटर पावसाची आपल्या भागात नोंद होतं. जर 10:30, 11, 1200 पर्यंत होतं. सरासरी 10:30-11 पर्यंत पाऊस पडतो. पूर्वी पावसाचे दिवस हे 65 होते, 55-65 होते. आता ते दिवस 30-35 झाले. पाऊस तेवढाच आहे, पण पावसाचे दिवस किती झाले? कमी झाले, 50%च झाले. आणि त्यातही इरॅटिक रेनफॉल झाला. पहिले झडी राहायच्या, आता तासभरच कुठतरी पाऊस पडतो पॅचमध्ये. इथं पडेल तर तिथं नाही, तिथं पडेल तर तिथं नाही. आणि एकदम सडन पाऊस येतं, त्याच्यामुळे जमिनीवर पावसाचा एकदम मारा होतो आणि असं छिद्र पडले जातात. आणि ते छिद्र पडल्यामुळे ते जे माती आहे ते बाहेर येतं, छिद्र पावसाच्या थेंबामुळे. आणि जमिनीवर काही कव्हर नसलं किंवा असे अडथळे नसले, जसं गावामध्ये आपण स्पीड ब्रेकर तयार करतो, आपण सरीवरंबे म्हणजे स्पीड ब्रेकर, पट्टा पद्धत म्हणजे स्पीड ब्रेकर, किंवा आंतरपीक पद्धती म्हणजे स्पीड ब्रेकर तयार करणे. तर हे जर असं नसलं जमिनीमध्ये, तर ही सुपीक माती वाहून जातं आणि जमिनीचा पोत, ज्याला टेक्स्चर आणि फर्टिलिटी म्हणतो आपण, तो कमी होतो. कारण ते सुपीक पोत निघून जातो. आणि शेतकरी मग आता जनावरही कमी झालेले आहेत गावामधले किंवा शेतकऱ्यांकडचे, त्यामुळे तो शेतकरी काही शेणखत टाकतही नाही. त्याच्यामुळे तो सर्व रासायनिक खतावर आला आणि रासायनिक खतामुळे आल्यामुळे पीक सकुलंट होतात एकदम. नत्राचा प्रमाण जास्त वापरले जातात. पिकाला 3 प्रकारचे खतं पाहिजे असतात. आता तर 5-6 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये पाहिजे असतात. आपल्या भागामध्ये झिंक, बोरान आणि नंतर आयर्न आणि मॉलिब्डेनम इत्यादी अन्नद्रव्याची कमतरता आहे. हे आपण देतच नाही. NPK मधलेही पूर्ण पिकं देत नाही, नत्र, स्फुरद आणि पलास मधले. जनरली DAP हा शेतकरी देत असतो, 1 बॅग 1 एकराला असा डोज आहे. पण जसा सोयाबीन असेल त्याला जी 70-30-0 असं डोज आहे त्याचा. भात पीक असेल 100-50-50चा डोज आहे. तर ते जमिनीची सुपीकता तपासून हे खतं दिल्या पाहिजे, पण तेही शेतकरी देत नाही. आरोग्य पत्रिका त्याला म्हणतो आपण, केंद्र शासनाने आरोग्य पत्रिका हा कार्यक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातली माती तपासायची आणि त्याप्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा द्यायच्या आणि ऑर्गॅनिक मॅटर त्या जमिनीमध्ये टाकायचा. तर अशा प्रकारे शेती पद्धतीमध्ये सुद्धा बदल आणावा लागतात. जलयुक्त शिवारचं कामं झालं, पाणलोटांचे कामं झालं, म्हणजे शेतीचा प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत आपण जलयुक्त शिवार अभियानाचे कामं जरी झाले, पाणी उपलब्ध जरी झाला, पण शेती पद्धतीमध्ये विद्यापीठांनी, कृषी विद्यापीठांनी ज्या शिफारस केलेल्या सिंचनाच्या पद्धती आहेत, पीक पद्धती आहेत, त्याचा अवलंब जर केला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही, त्या पाण्याचा उपलब्ध होणाऱ्या. पण आपण मग काय केलं आहे की त्या गावामध्ये पट्टा पद्धत सोयाबीनमध्ये यावी, नंतर तुरीचा आंतरपीक वाढावा. सोयाबीनमध्ये 4 तासानंतर 1 तोड 1 लाईन तुरीची. जनरली सोयाबीनमध्ये कोणी घेत नाही, पण त्या आम्ही कंपल्सरी केले त्या भागामध्ये. नंतर 6 तासानंतर 2 लाईन किंवा 9 तासानंतर 2 लाईन. ज्यांना रब्बी घ्यायचे आहे त्यांना 9 तासानंतर 2 लाईन टाकायला लावतो, कारण 9 तासातला
जो 2 पट्ट्या तुरीच्या पट्ट्यामधला जो 9 तास आहे ते काढल्यानंतर नंतर मग त्याला रब्बी घेता येतं. तर शेतकऱ्याच्या सोयीनुसार ते पण पद्धत आम्ही त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने गेल्यामुळे जमिनीमध्ये जी धूप आहे ती थांबली आणि 100% तर थांबत नाही, थोडंफार तर होणारच आहे, पण मिनिमम जी व्हायला पाहिजे ती कारण सॉईल कव्हर ज्यावेळेस होतो पिकांनी त्यावेळेस जमिनीवर जे पाण्याचे थेंब पडतात ते पाण्यावरचे थेंब जमिनीवर न पडता त्या पिकाच्या पानावर पडत असल्यामुळे ती जमिनीशी डायरेक्ट संपर्क होत नसल्यामुळे पानावर पडल्यानंतर त्याची जी तीव्रता आहे, जी माती बाहेर काढण्याची छिद्र करून ती त्याची संपून जाते. पाण्यावर पडता बरोबर त्याची वेलॉसिटी जी आहे पाण्याची त्या थेंबाची ती संपून जातं आणि तो पाणी पानावर पडल्यानंतर मग हळूच खाली पडतं. त्याच्यामुळे जमिनीची धूप कमी होतं. तर जमिनीची धूप थांबवणे हा एक महत्त्वाचा उद्देश ह्या पाणलोटामध्ये आहे आणि उत्पादकता वाढवणे जमिनीची. तर अशा प्रकारे तिथल्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. हे त्या गावाचे आराखडे केले होते त्याचा दिलेला आहे. तालुक्यातले प्रत्येक गावाचे आराखडे. हा खरीपाचा एरिया काय आहे तो आहे आणि त्यावेळेसची प्रोडक्टिव्हिटी किती होती आराखडा तयार केल्यावर. आता हे कलेक्टर साहेब आहेत वाघमारे साहेब, तिथे वाघमारे साहेब पण कलेक्टर होते. मी नव्यानेच जॉईन झालो SDO म्हणून 2013 मध्ये, तिथं 14 मध्ये 13 मध्ये, आणि जानेवारीत जॉईन झाल्यानंतर हा शेततळ्याचा कार्यक्रम मी हातात घेतला. त्या एका गावामध्ये चॅलेंजिंग गाव अशी म्हटलं मी की त्या गावामध्ये पाण्याचा कंप्लीट प्रादुर्भाव म्हणजे प्रदूषण होता. तिथं मुलीसुद्धा कोणी द्यायला तयार नव्हते म्हणतात. तर कंटिन्यू 5-6 दिवस रात्री सभा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आला संबंध तालुक्यामध्ये की हा गाव आपण चॅलेंज म्हणून घ्यायला पाहिजे. तर हा गाव मी घेतल्यानंतर जानेवारीमध्ये जूनपर्यंत जवळपास मी 109 शेततळे पूर्ण केले. 14 जूनपर्यंत 13 जूनपर्यंत आणि नंतर हे जलयुक्त शिवार अभियान आला. त्याला अजून पुन्हा जलयुक्त शिवार अभियानामध्ये घेतले आणि मग अभियानात ते शेततळं तर काढून टाकलं होतं. मग ते बाहेरच्या योजनेतून काही 30 शेततळे 29 शेततळे म्हणजे जवळपास 139 शेततळे की 140 शेततळे त्या गावामध्ये केले. माझे जे टार्गेट होते जो प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे. आणि मग तिथल्या 100% 1200 हेक्टर जमीन आहे त्या गावामध्ये. 2 गाव म्हणजे शेगाव आणि मालगाव ह्या जॉईंट याच्यामध्ये चिंचखेड्याला जाणारा मधातून रस्ता आहे आणि त्या गावामध्ये 1200 हेक्टर जमीन आहे. त्या गावाचं पाणलोट डिलिनेशन केल्यानंतर त्याचे नकाशे त्या कामाची मार्किंग केल्यानंतर नंतर दलित शिवार आला. तर दलित शिवारामध्ये मग 5 किलोमीटरचे नाले होते, जवळपास 6 जुने बंधारे होते, त्यांचे खोलीकरण आणि रिपेअरिंग. तर हे वाघमारे साहेब आहेत. तर एक दिवस त्यांनी मला एका कलेक्टर एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेस जवळपास 80-90 शेततळे झाले होते. एप्रिलच्या 18 मेची गोष्ट आहे मीटिंगची. त्या दिवशी त्यांनी एक असं मीटिंग रिव्ह्यू घेताना जिल्ह्यामध्ये शेततळे का होत नाही त्यांनी असं अधिकाऱ्यांना विचारलं, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना. मी त्या मीटिंगला होतो. माझ्याकडे 80 शेततळे झाले आहेत म्हणून सांगितलं एकाच गावात. त्याला वंडर वाटलं कलेक्टर साहेबांना. आता ते सेक्रेटरी आहेत मंत्रालयामध्ये आणि त्यांना कदाचित खोटं वाटलं असेल कि अभी तक के मैं 3 साल मेरे पूरे होने जा रहे और किसी ने शेततळे को रिस्पॉन्स दिया नहीं बोले, तो ये शासन का जरा ज़्यादा इंटरेस्ट आहे शेततळे करणे में, असे त्यांनी म्हटलं. माझ्याकडे ऑलरेडी झाले आहेत म्हटलं जरा बघा. तर त्यांनी लगेच मला आपण देखेंगे कदाचित माझी परीक्षा असेल ती. तर मी म्हणलं उद्या. ते कधी जाऊ म्हणले. मी म्हणलं उद्या सकाळी. माझे सर्व काम अपटूडेट होते एकदम, बोर्ड बीट सर्व लावलेलं आणि शेतकरी तिथं 50-60 शेतकरी सतत हजर राहायचे. शेतकरीच कामं करायचे ना. आपल्या तुम्हाला कुठं पाहिजे मग टेक्निकल साईट आहे का तेवढं आपण फक्त साईट चेक करायचं आणि त्यांच्या सुपरविजन माझा माणूस तिथं खालच्या ग्राम पातळीवर ते कामं करायचे. सकाळी 8 वाजता टाईम ठरली ओरोरा स्टाफला आहे. ते बरोबर 8ला आले. 8:30ला आम्ही तिथून निघालो. चहापाणी घेतल्यानंतर सर्व रेव्हन्यू डिपार्टमेंटचे BDO, नंतर रेव्हन्यू डिपार्टमेंटचे तलाठी, मंडल अधिकारी, नंतर त्यांचे सर्व तहसीलदार, SDO भुगावकर साहेब होते जे आता RDC आहेत चंद्रपूरला, जे ते उमरेडला पहिले SDO होते. आम्ही सोबत काम केलं. त्यांनी उमरेड SDO पण होतो. तर त्यांना तर गॅरंटी होती कामाबाबत
आणि माझी तर होतीच प्रेझेंटेशन. मी तिथं असंच प्रेझेंटेशन मी दिलं होतं कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये. 1 तासाची विजिट होती. ती विजिट 6 तास चालली. शेततळे आणि ग्रेडेड बंडीचे कामं पाहते. प्रत्येक शेत पाहिलं ते, जेवढे कामं झाले तेवढे पूर्ण परिसर पाहिला आणि अत्यंत समाधानकारक रिमार्क्स दिले. त्यावेळेस देवतळे साहेब पालकमंत्री होते. म्हणजे तो 6 महिन्याचा कालावधी, नंतर तर नवीन सरकार शासन आला नव्हतं. तर ती ही विजिट आहे देवतळे साहेब, नंतर ते वाघमारे साहेब जे आता सेक्रेटरी आहेत मंत्रालयामध्ये, ते भुवावकर साहेब आहेत, तिथे SDO होते आणि आम्ही आहे. आता हे जवळपास जिल्ह्यातल्या आणि नागपूर विभागातल्या आणि राज्यातल्या सर्व पेपरमध्ये याचा कव्हरेज झाला. त्या प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेले बंधू भगिनींनो, मी आम्हाला विनंती करतो की पुण्यातल्या समारोपाच्या कार्यक्रमाला आणि विजिट तुम्हाला सरीवरंबे सांगितले, पट्टा पद्धत सांगितली, ते डेमो दिला की शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे. ते डेमो पाहतात. दुपारी म्हणजे 47 डिग्री टेम्परेचर होते त्यावेळेस. हा शेततळे हे रिझर्व वाटप कार्यक्रम ठेवला साहेबांचे असते तिथं, कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांचे असते. आणि हे रब्बीची परिस्थिती आहे. तूर आणि तिळाचं क्षेत्र एकदम वाढला तिथं. म्हणजे पाणी कमी असल्यामुळे कमी पाण्याचे पिकं आम्ही घ्यायला लावले शेतकऱ्यांना. हा तिथला तूर आणि कापूसचा एरिया आहे. हे तिथले नाले भरले पहिल्याच वर्षात. हे शेततळे फरवरी महिन्यातले फोटो आहेत. हे मे महिन्यातले फोटो आहेत. हे नाला खोलीकरण आहे तिथला. आता हे तिथलं उत्पादकता किती वाढली, जवळपास दुप्पटीने उत्पादकता वाढली त्या गावाची. पहिले घेत होते आणि त्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन आहे. मी एका विद्यापीठाच्या फोरममध्ये प्रेझेंट केलं आहे. आम्ही आमची झोनल रिसर्च कमिटीची मिटिंग असते विद्यापीठाच्या सायंटिस्ट आणि HOD सोबत VCच्या चेअरमनशिपमध्ये. त्यात मी हा प्रेझेंटेशन दिला. त्यांनाही सुद्धा खरं वाटलं नाही. मग असे ते HOD जे आले होते इरिगेशन डिपार्टमेंट विद्यापीठाचे, ते राहुरीचे होते. तर आणि हे VC होते त्यावेळेस बत्तल साहेब, हे वणीचे आहेत. त्यांनाही वंडर वाटला. आणि अचानक एक दिवस आले, सुट्टी या दिवशी संडेला, मी नागपुरात होतो त्यावेळेस. आणि राजवाडे म्हणे मी तुझ्या गावात आलेलो आहे, मला तो गाव तू त्या दिवशी मीटिंगमध्ये प्रेझेंट केला तिथं जायचं आहे. मी तर नाही आहे म्हणलं, मला 2 तास लागते इथं यायला वरोऱ्याला. नाही मला पाहायचं आहे म्हणे. त्याला खात्री करायची होती खरं आहे की नाही. तर मी म्हणलं माझे शेतकरी दिले चालेल का. 5-10 शेतकरी फोन केला का हजर होतात, तर चालेल म्हणे ते. मग त्यांना शेतकऱ्यांनी नेऊन दाखवलं आहे. तर त्या रब्बीची खरीपाची परिस्थिती पाहत आहे. ही खरीपाची परिस्थिती आहे. आंतरपिकामुळे तुरीचा पाला शेतामध्ये पडतं आणि जमिनीमध्ये मुरतं, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतो आपण, तो मुरतं जमिनीमध्ये. आज सध्या पाईन 30 ते 40% ऑर्गॅनिक मॅटर आहे. तो पाईन 70च्या वर पाहिजे तर जमीन सुपीक राहतं. जमिनीत ऑर्गॅनिक मॅटर नसल्यामुळे गांडूळ, जीवजंतू हे प्रमाण सर्व कमी झाले आहे. आणि म्हणून आपण PHB टाका म्हणतो, हे टाका, ते टाका, जैविक खतं टाका वगैरे वगैरे. तर हे ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये वाढवणं अत्यंत गरजेचं आहे जमीन सजीव करण्यासाठी. कारण जे जमिनीमधले सजीव असतात, जीवजंतू असतात, ज्याला मायक्रोफ्लोरा म्हणतो आपण, पिकांच्या उपयोगी पडणारे, त्यांना ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे असते खाण्यासाठी. गांडूळ कमी झाले त्याच्यामुळे. हे विजिटचे फोटो आहेत. हे त्यानंतर मग ज्या व्हिजिट झाल्या आत्ता 18पर्यंत त्याचे फोटो आहेत. स्प्रिंकलर पद्धत आणली तिथं, कारण विहीर नसल्या, शून्य विहीर, तिथे एकही विहीर नाही. विहीर नसल्यामुळे आम्हाला तिथं 75 शेड दिले, ज्यांनी 50% अनुदानावर उपलब्ध करून दिले. 75 लोकांनी घेतले.
ते मला जिल्हा स्तरावर 2018 मध्ये उत्कृष्ट अधिकारी मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये माझे सन्मानित केलं. पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने हे राम शिंदे साहेबांचे हस्ते तो पुरस्कार. जिल्ह्यातले तालुका पातळीवरचे सर्व पुरस्कार, गाव पातळीवरचे सर्व पुरस्कार, जिल्हा पातळीवरचे सर्व पुरस्कार माझ्याच उपयोगाला हे सर्व पुरस्कार घेतानाचे कुठं आहेत. 6 पुरस्कारापैकी 5 पुरस्कार आम्हाला मिळाले. थँक्यू. जलयुक्त शिवार अभियान आणि त्याची सक्सेस स्टोरी. नंबर सांगा तुम्ही. 94 23 95 85 82. आता त्या गावामध्ये जवळपास 9 सेटनेट उभे झाले आहेत. 9 शेतकऱ्यांनी आता सेटनेटद्वारे शेती करतात. हायटेक. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती बदल झालेला आहे. मला असं वाटते ॲग्रोव्हिजनची जी परंपरा आहे परत नंबर सांगा. त्या परंपरेमध्ये हे जे शेततळ आहे याचा रेशो किती आहे, म्हणजे किती एकराला किती शेततळ आवश्यक आहे? Actually, आपला जो प्रशिक्षणाचा भाग आहे 5-10 एकरासाठी एक 30 बाय 30चा शेततळ पुरेसं आहे. ते घेतो 30/30. कारण आपण खरीपामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याला पाणी देत नाही. ते जमिनीवर डिपेंड आहे की सगळ्यात सारखंच आहे? हा? जमिनीवर डिपेंड आहे की सगळ्याच जमिनीला सारखंच रेशो आहे? नाही, भारी हलक्या जमिनीसाठी 10 आणि भारी जमिनीसाठी मग 5-6 आहेत. 6 एकराला. ढोबळ मनाने 6-5-6, कारण आपण त्याला त्यातून मॅक्झिमम 4 ते 5 एकर इरिगेट करू शकतो. खरीपामध्ये 2 पाण्याची सोय, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून जे शेवटच्या पाण्याने पिकं जातात, आणि रब्बीमध्ये जवळपास 2 पाणी पिकाला. हरभऱ्यासाठी, गव्हासाठी नाही, हरभऱ्यासाठी 2 पाणी पुरेसे असतात. जे यशस्वी शेती हरभऱ्याचं क्षेत्र ह्या गावात परिसरात वाढवून टाकलं आहे. घडवून आणला. आणि त्याला बॅकफिलिंग मग करता येते का नंतर? का समजा पाऊसही कमी झाला, नाही भरलं शेततळ समजा एखाद्या वेळेस, नाही तर वरून वरच्या पाण्याने भरासाठी आहेत. अच्छा, जवळपास 3 वेळा एक शेततळा भरतो आणि पूर्ण पाणी जमिनीमध्ये रिचार्ज करतो. 3 वेळा पावसाळ्यात, 3 महिन्याच्या कालावधीत. सायंटिफिकली भारी जमिनीमध्ये 2 वेळा होतो, हलक्या जमिनीत 3 वेळा मिनिमम मॅक्झिमम होतो, कधी कधी 4ही वेळा होतो वरच्या. पण शेततळे हे अत्यंत उपयोगाचे आहेत, कारण शेतातली माती वाहून जी जाते ती शेततळ्यातच येते, आणि नंतर तो गाळ असल्यामुळे आपण पुन्हा तो जमिनीत काढायचा आणि जमिनीत टाकायचं. म्हणजे शेतातली माती शेतात अडवण्याचा प्रकार होतो, आणि पाणी सुद्धा बाहेर जात नाही. जास्तीचा पाणी शेतात आपल्या शेततळ्यात राहतो, आणि संत गतीने शेततळा भरल्यानंतर शेततळ्यातून पाणी जातं, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. हे शेतकऱ्याला आम्ही जेव्हा समजावून सांगितलं त्यावेळेस हे शेतकरी तयार झाले. आणि शेतकरी तयार होत नव्हते. शेतातला खड्डा काढून असं जिवायचे पूर्वी. प्रशिक्षण देतोय. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते शेतकऱ्यांना, कारण शेतकरी हा फार वाणी असतो, आणि त्याला समजलं तर मग अधिकारी फसवतील का असंही वाटतं. तर ह्या साऱ्या गोष्टी एकदा त्याला विश्वास आला की मग ते जवळ करतो. आपण केव्हाही ह्या गावांमध्ये मी आत्ताही जर गेला, आता मला 1 वर्ष होत आहे, आत्ताही गेला, माझं नाव सांगून 50, 60, 100, 200 शेतकरी तयार होतात. सभागृहासाठी मी माननीय आत्ताही म्हणजे मला रेग्युलर फोन येतात, साहेब आता काय करा. बावनकुळे साहेबांचं स्वागत करतो. तर शेतकरी सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. त्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्यासाठीच आपण काम करतो हे त्यांना माहीत झालं की शेतकरी सहभाग आणि होतो. पंचायत सगळ्या अल्पसंख्याकांचं स्वागत करतो. शेतकऱ्याचं जे पाणी आहे ते एकरामध्ये शेतकऱ्यांचं फ्लोन येऊन जाईल, त्याला रिचार्ज करू शकतो का आपण? ते रिचार्ज पावसाळ्यामध्ये पावसाळी जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा असं गृहीत धरा, बरोबर आहे. तर त्या कालावधीमध्ये तो शेततळं 3 वेळा भरल्या जाते आणि निचवल्या जात्या असं गृहीत आहे. आणि शेवटचा भरला असतो तर ज्यावेळेस आपल्याला 15 दिवसाचा कधी ड्राय स्पेल पडला, पावसाचा खंड पडला आणि पीक जात आहे, अशा वेळेस इंजिन लावून आपण स्प्रिंकलरद्वारे त्या पिकाला पाणी दिला तर 100% क्रॉप आपला येतो. त्या गावाने सिद्ध करून दाखवलेला आहे. शेततळ हा 3 बाय 30 मीटर चौरस आणि 3 मीटर खोलचा. 10 मीटर सोडून द्यायचं, 10 ते 15 मीटर.
आणि जमीन हलकी असेल तर 10, फिल्टर भारी असेल तर 15 मीटर फिल्टर करून पाणी काढता येतं. त्याला फिल्टर करता येतं. फिल्टर करून पाणी सोडतंय. हा सोडता येतं. तो रिचार्ज स्ट्रक्चरही म्हणून त्याचा वापर करता येतो. हा, तेच. पण ते जरा सावधगिरीने करावं लागतं. कारण गढूळ पाणी जर विहिरीत गेला तर तुमच्या विहिरीला पाणी येणाऱ्या ज्या शिरा असतात त्या जर ह्या गाळामुळे ब्लॉक झाल्या तर ते निघणं कठीण असतं. तिथे काय विहिरीमध्ये यांच्या तिथे बोरही आहे खाली. बोरचा पाईप वर आहे. तर ते रिचार्ज विहीर म्हणून त्याचा रिचार्ज स्ट्रक्चर म्हणून वेगळा करावा लागतं तुम्हाला. शेततळ्यापासून ज्यावेळेस तुम्ही पाणी बाहेर काढतात तर तिथं पहिले फिल्टर खड्डा करावा लागतो. शेततळ्यातून पाणी ज्यावेळेस येईल तर एक तुम्हाला 3 मीटर बाय 3 मीटरचा खोल खड्डा, त्याच्यामध्ये दगडं खाली, त्याच्यानंतर छोटे दगडं, त्याच्यानंतर बारीक दगडं, त्याच्यानंतर गिट्टी आणि त्याच्यानंतर वाळू टाकावं लागतं. म्हणजे शेततळ्यातून जो पाणी येईल तिथं रिचार्ज होईल आणि तिथून पाईप विहिरीला कनेक्ट करायचं असतं. म्हणजे तो जसे आपण चहा गाळतो तशा प्रकारचा तो गाळण झालेला पाणी बिना गाळाचा हा जमीन त्या विहिरीत गेला तर तुमची विहीर शाबूत राहील. त्यात जर चूक झाली तर त्या विहिरीच्या ज्या शिरा असतात पाणी येणाऱ्या त्या सर्व ब्लॉक झाल्या तर मग ते विहीरच निकामी होईल. फिल्टर किती हा फिल्टर करावं लागतं त्याला. फिल्टर करायचा गाळ आलेला 1 वर्षांनी साफ करायला पाहिजे ना ते filter. हो, तो ज्या तिथं ज्या फिल्टर जो ट्रॅप करू आपण फिल्टर ट्रॅपला दरवेळेस साफ करायचं. तिथं काळी कचरा येईल कदाचित तिथं गाळं येईल, तो सर्व काढत जायचा. कारण फिल्ट्रेशन थांबेल नाही तर चहा पद्धती आपण चहा जसं गाळतो तोच प्रकार आहे. स्पर्धा ठेवली होती आणि या स्पर्धेचा विषय होता अजून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपला मोबाईल नंबर सांगा ना एकदा. 94 23 95 95 82. आपल्याला 40 ते 50 असे लेख आले. ठीक आहे, कोणाचे प्रश्न नाही असं गृहीत धरून मी माझं इथं संपवतो. मला इथं ॲग्रोविजननी रिटायर झाल्यानंतर सुद्धा पादार्पण केलं त्याबद्दल गुरबरे साहेब त्यांचा मला महिनाभरापूर्वी फोन आला होता की तुम्ही या जरूर. मी खरं म्हणजे मुंबईत होतो. रात्री दुरोत्तरीने सकाळी नागपूरला पोहोचलो या कार्यक्रमासाठी. मुलाकडे गेलो होतो आणि तिथं आलं. आपणही सुद्धा चांगला इंटरेस्ट दाखवून काही ठराविक लोकांनी चांगलं सहभाग नोंदवला आणि प्रश्नोत्तर सुद्धा झाला. धन्यवाद. दुसरा जो आहे जयराम बाबा